एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला बघा. एक व्यक्ती एक घोडा व घोडा व गाडी एकूण 3,000 रुपयांना खरेदी करतो. विकताना घोडा 20% नफ्याने व गाडी 10% तोट्याने विकतो. या संपूर्ण व्यवहारात त्याला 2% नफा होतो. तर फक्त घोड्याची खरेदी किंमत किती असं म्हटलेलं आहे. बघा, ह्याला तुम्ही मिक्सचर ॲलिगेशन पद्धतीने सोडवलं तर सगळ्यात सोप्या पद्धतीने सोडवलं जातं. आणि ही मिक्सचर ॲलिगेशन पद्धतीचा वापर हे तुम्ही 10 ते 12 प्रकारामध्ये करू शकता. आणि एकदम रामबाण व्हिडिओ बघा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल केलेली आहे. तो फ्रीमध्ये अवेलेबल आहे विशेष म्हणजे. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या अशा प्रकारचे किंवा भरपूर प्रकारचे गणितं सॉल्व करायची तुम्हाला ॲप्रोच चेंज होऊन जाईल. आणि तुम्हाला मी खरं सांगतो मनापासून की यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक गणिताला वेगवेगळ्या ट्रिक देणारे इथं शिक्षक लोक आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला गणिताचा गोड गैरसमज झालेला आहे की गणित हे खूप अवघड विषय आहे. तर मी साधारणतः एकच पद्धत सांगायचा प्रयत्न करतो, पण विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता म्हणजे क्षमता नाही, पण शिकण्याची इच्छा नसल्यामुळे त्या गोष्टी फेल जात आहेत. बघा काय पद्धत आहे. पहिले तर किती रुपयाला घेऊ, मी इकडे लिहितो घोडा आणि या साईडला लिहितो गाडी. 2 प्रोडक्ट आहे जो तो काय करणार आहे, विकतोय. विकताना घोडा 20% नफ्याने, 20% नफा म्हणजे 100वरती 20 रुपये जास्त विकले म्हणजे 120 रुपयाला विकला. गाडी विकताना त्याने 10% तोट्याने विकली, 10% तोट्याने विकली म्हणजे 100 वजा 10 म्हणजे 90% विकले. आणि संपूर्ण व्यवहारात त्याला 2% नफा झाला. बघा, घोड्याच्या खाली घोड्याचं पर्सेंटेज लिहिलं, गाडीच्या खाली गाडीचं पर्सेंटेज लिहिलं, ठीक आहे. आणि संपूर्ण व्यवहारात त्याला 2% नफा मिळतो. 2% नफा म्हणजेच किती, पूर्ण व्यवहारामध्ये त्याला 100 + 2 म्हणजेच किती, 102% मिळालेलं आहे. ह्या दोघांचं मिक्सचर त्याला 102% मिळालेलं आहे. मग काय करायचं असतं, मिक्सचर ॲलिगेशन पद्धतीमध्ये ह्या काय करायचं, हे टक्केवारी हटवून टाकतो कारण की कन्फ्युजन होऊ शकतं. बघा, ह्याच्यामध्ये काय करायचं, तिरकस वजाबाकी करायची. 102 मधनं 90 वजा केले तर इथे राहतात 12. 120 मधनं 102 वजा केले तर इथे राहतात 18. यांचं जर आपण गुणोत्तर काढलं तर किती येणार आहे, सैन 2 12 आणि सैन 3 18. म्हणजे घोडा घेताना त्याने 2 रुपये खर्च केले असतील आणि गाडी घेताना त्याने 3 रुपये खर्च केले असतील, एकूण 5 रुपये खर्च केले असतील. पण गणितात काय म्हणतंय की तो घोडा आणि गाडी असे एकूण 5 रुपयात खरेदी न करता त्याने 3,000 रुपयात खरेदी केलेले आहे. एकूण त्याने घोडा आणि गाडीसाठी 5 रुपये हे केलेलं आहे, खर्च केलेला आहे. आता काय म्हणतं की फक्त घोड्याची किंमत काय, तर घोडा त्याला कितीला पडलेला आहे, 2 रुपयाला घोडा पडला आहे, 2 रुपयाला घोडा पडला आहे. तिरकस गुणाकार करायचा आहे. इथे किती येणार आहे, x बरोबर 3,000 गुणिला हा 2 तिकडे जाईल, सॉरी गुणिला 2 छेदामध्ये हा 5, 5 × 5 5 × 30 सैन 2 12 म्हणजे घोड्याची खरेदी किंमत किती असणार आहे, 1200. घोडा 1200ला गेला असता तर गाडी कितीला गेली असेल, 1800ला. किंवा ह्याच्या जागी 3 टाकलं असतं तरी तुमचं उत्तर आलं असतं. हा कशाची किंमत आहे, घोड्याची. आणि तुम्हाला घोड्याचीच विचारलेली आहे त्याच्यामुळे त्याची किंमत किती आहे, 1200. ही मिक्सचर ॲलिगेशन पद्धत आहे. दुसरी पद्धत जी आहे डिस्क्रिप्टिव्ह मेथड, ती खूप चुकीच्या पद्धतीने जाते. त्याच्यामध्ये तुम्ही घोड्याची किंमत x माना, गाडीची किंमत किती होईल, टोटल तुम्ही 3,000 रुपये खर्च केले, त्याच्यातली घोड्याची किंमत काढली, मग याच्यावरती 120% आणि याच्यावरती 10% तोटा. हा खूप कॅल्क्युलेटिव्ह आहे, खूपच कॅल्क्युलेटिव्ह आहे. त्याच्यामुळे ही पद्धत शिकण्याचा प्रयत्न करा. तुमचं डोकं थोडंसं ब्रॉड ठेवा. जेवढं तुम्ही शिकायचा प्रयत्न कराल तेवढा तुम्हाला गोष्टी सुकर होतील. जर तुमचे गणिताचे कोणतेही प्रश्न असतील, तुम्ही मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे. या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये ते फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. त्या चॅप्टर वाईज व्हिडिओजमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.